हिम्मत कशी होते मला जरा सांगा. नाही मराठी बोलणार. तुमच्या राज्यात येऊन तुम्हाला ते सांगतायत की नाही मराठी बोलणार आम्ही. पण भाषेच्या आधारावर हिंसा, भाषेवर विवाद, भाषा येत नाही म्हणून कोणाला मारणं हे आम्हाला मान्य नाही. हे सगळं वाटोळं जे झालेलं आहे, या सगळ्या वाटोळ्याला कारणीभूत फक्त महाराष्ट्रातले राजकारणी आहेत, दुसरं कोणी नाही. नाही तर हिम्मतच नाही होणार हो. आज जो महाराष्ट्रामधला जो प्रश्न आज तो काय तो रिक्षा भिक्षांचा काय मराठी बोललं पाहिजे वगैरेचा जो विषय आलाय, हिम्मत कशी होते मला जरा सांगा. नाही मराठी बोलणार. तुमच्या राज्यात येऊन तुम्हाला ते सांगतायत की नाही मराठी बोलणार आम्ही, आणि ज्याच्यावरती आमचे मंत्री त्यांना सांगतायत बरं बरं ठीक आहे 4 महिने अजून घ्या, मराठी शिका. हिम्मत नाही तुमची, लायसन्सच रद्द करा. हेच बाकीच्या राज्यात काय होईल, हेच तामिळनाडूमध्ये जर समजा ते बोलले नाही बोलत जा तामिळ, काय होईल मला जरा सांगा. तिकडे पंजाबमध्ये गेले आणि बोलले नाही येत पंजाबी, आम्हाला नाही बोलायचं पंजाबी, काय होईल तिकडे. गुजरातमध्ये गेले आणि बोलले नाही गुजराती बोलायचं आम्हाला, काय होईल त्या राज्यांमध्ये तिकडे. मराठी टिकवायची असेल तर ती वरपासून खालपर्यंत टिकवायला लागते. आणि आमच्या लोकांनी जे सांगितलं, आमची लोक जे सांगत आले बोलत आले, तो महाराष्ट्राचा ठसा तो त्यांनी उमटवला ना. पहिल्यांदा तर महाराष्ट्र इतका संकुचित कधीच नव्हता की महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांनी राहू नये किंवा इथे केवळ कोणी याच लोकांनी राहावं त्याच लोकांनी राहावं अशा प्रकारची संकुचित मनोवृत्ती महाराष्ट्राने कधीच पाहिली नाही. छत्रपती शिवरायांनी जो महाराष्ट्र धर्म आपल्याला शिकवला त्या धर्माला देखील ते अपेक्षित नाही. आणि मला तर अतिशय आनंद आहे की माझा मराठी बांधव, मी देशाच्या कुठल्याही राज्यात गेलो तरी तिथला एक अतिशय प्रॉमिनंट अशा पद्धतीचा नागरिक म्हणून त्या त्या राज्यामध्ये तिथल्या संस्कृतीमध्ये भर टाकताना दिसतोय. भाषेचा जिथपर्यंत प्रश्न आहे, मला असं वाटतं की स्वभाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे, मराठी भाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे. आणि मला निश्चितपणे असं वाटतं की जे जे लोक या महाराष्ट्रात वास्तव्याला आहेत ते मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील. जे शिकले नाही आहेत त्यांना शिकवण्याचा प्रयत्न आम्ही करू. पण भाषेच्या आधारावर हिंसा, भाषेवर विवाद, भाषा येत नाही म्हणून कोणाला मारणं हे आम्हाला मान्य नाही. यातला मार्ग हा आहे की आपली भाषा इतकी सुंदर आहे आणि इतकी सोपी आहे, कोणालाही शिकवता येते. त्यामुळे आम्ही हा प्रयत्न करणार आहोत की अशा सगळ्या लोकांना आम्ही भाषा शिकवू.